आज आपण भारतातील बदलत्या हवामान अंदाजात आणि मान्सूनच्या ताज्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. बंगालच्या उपसागरात बाष्पाचं प्रमाण वाढत आहे. मान्सून ट्रफ उत्तर भारतात सरकत आहे आणि दक्षिण भारतात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पण महाराष्ट्रात सध्या पावसाचा खंड का दिसतो? येत्या काही दिवसात हवामान कसं बदलणार आणि शेतकऱ्यांनी कशी तयारी करावी? ECMWF, GFS आणि SMWF मॉडेल्सच्या ताज्या अंदाजानुसार आपण सविस्तर अंदाज जाणून घेऊया. तर चला सुरू करूया. सध्या जून 2025चा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि हा कालावधी हवामान बदलांचा तसंच मान्सूनच्या स्थिरीकरणाचा आहे. बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाला, ज्यामुळे केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. जिथे काही दिवसांपूर्वी खंडाची परिस्थिती दिसत होती, मान्सून ट्रफ आता उत्तर भारतात प्रगती करत आहे आणि जम्मू काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मान्सून पोहोचला आहे. आता फक्त दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थान हे भाग शिल्लक आहेत, जे ECMWF आणि GF मॉडेलनुसार येत्या 2 ते 3 दिवसात मान्सूनच्या कव्हरेजखाली येतील. मध्य भारतात, विशेषतः मध्य प्रदेश, झारखंडमध्ये पावसाळी वातावरण दिसत आहे, तर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातही पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाचा खंड सक्रिय आहे आणि कोकण, विदर्भ, मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना किंवा तीव्र पावसाळी वातावरण सध्या दिसत नाही. हा खंड तात्पुरता आहे, कारण जूनचा शेवटचा आठवडा हा मान्सून सेट होण्याचा आणि हवामान बदल घडण्याचा कालावधी आहे. ECMWF आणि GFS मॉडेल्सनुसार महाराष्ट्रात 27-28 जूनपासून पावसाळी वातावरण पुन्हा सक्रिय होईल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाला चालना मिळेल. शेतकऱ्यांनी या खंडामुळे घाबरून न जाता संयम ठेवावा, कारण पाऊस लवकरच जोर धरेल. 23 जूनपासून पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज सविस्तरपणे पाहूया. 24 जून रोजी ECMWF मॉडेलनुसार महाराष्ट्राच्या कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. SMWF मॉडेलही या भागात पावसाचे संकेत देत आहे. दक्षिण भारतात, विशेष केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर बंगालच्या उपसागरात पावसाळी क्षेत्र आहे, ज्यामुळे पूर्व भारतातही पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 जून रोजी GFS मॉडेलनुसार विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. ECMWF मॉडेल जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पावसाचा अंदाज देत आहे. 26 तारखेला विशेषतः पूर्व विदर्भ आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, तर दक्षिण भारतात पाऊस कायम राहील. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील पावसाळी वातावरण दिसेल. 27-28 जून रोजी ECMWF आणि GF मॉडेलनुसार महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. GFS मॉडेलनुसार 27 तारखेला पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे, तर ECMWF मॉडेल कोकण आणि मराठवाड्यातही पावसाचे संकेत देत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाला मोठी चालना मिळेल. 29-30 जून रोजी 29 तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर 30 तारखेला पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण कायम राहील. ECMWF मॉडेलनुसार या कालावधीत उत्तर भारतातही पावसाचा जोर वाढेल, विशेष दिल्ली, पंजाब आणि हरियाणात. 1-2 जुलै रोजी ECMWF मॉडेलनुसार 1 जुलैला महाराष्ट्रात उघडीप असेल, पण 2 जुलैपासून बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. यामुळे महाराष्ट्रात, विशेष कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. GFS मॉडेल ही या कालावधीत पावसाळी वातावरण दाखवत आहे. पूर्व भारतात आणि मध्य भारतातही पावसाचा जोर वाढेल. 3 ते 5 जुलै दरम्यान ECMWF आणि GF मॉडेलनुसार महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तीव्र पावसाळी वातावरण असेल. 4 आणि 5 जुलैला पूर्ण विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत कमी दाबाचं क्षेत्र आणि तीव्र होऊन पावसाला चालना मिळेल. ECMWF मॉडेल ही
महाराष्ट्रातील अधिक अचूक अंदाज देत आहे आणि 24 ते 26 जून दरम्यान कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवत आहे. 27-28 जूनला सर्वदूर पावसाचा अंदाज आहे, तर 3 ते 5 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. GIS मॉडेल 26 तारखेपासून पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर दाखवत आहे आणि 27-28 जूनला कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 2 ते 5 जुलै दरम्यान तीव्र पावसाचा अंदाज आहे. SMWF मॉडेल 24-25 जूनला विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता दाखवत आहे, तर 27 तारखेला पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दाखवत आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांजवळ पावसाळी क्षेत्र सक्रिय आहे. मध्य भारतात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, गुजरातच्या काही भागात स्वतंत्र पावसाळी क्षेत्र दिसत आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसात हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसाच्या खंडामुळे घाबरून जाऊ नये, कारण हा तात्पुरता खंड आहे. ज्यांनी अद्याप पेरणी केली नाही त्यांनी 27-28 जूनपर्यंत मुबलक पावसाची वाट पाहावी, कारण SMWF आणि GIS मॉडेलनुसार या कालावधीत पावसाचा जोर वाढेल, ज्यामुळे पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. ज्यांनी पेरणी केली आहे त्यांनी काळजी करू नये, कारण खंड पिकांसाठी हानिकारक नाही. 27 जूनपासून पावसाचा जोर वाढेल. उघडीप पेरणीसाठी आणि जमिनीच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावं, कारण 3 ते 5 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाण्याचा निचरा आणि सिंचनाची व्यवस्था तयार ठेवावी. तर मित्रांनो, हा हवामान बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सध्या महाराष्ट्रात दिसणारा पावसाचा खंड तात्पुरता आहे. SMWF, GIS आणि SMWF मॉडेलनुसार 27-28 जूनपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि 2 ते 5 जुलै दरम्यान विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे, ज्यामुळे मान्सूनला चालना मिळेल. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, योग्य वेळी पेरणी करावी आणि पिकांचं नियोजन करावं. हवामान बदलत आहे आणि लवकरच चांगला पावसाचा अनुभव आपल्याला मिळेल. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती कळवा.